सर नमस्कार. नमस्कार. अस्मिता विजन न्यूज चॅनल मधून बोलतोय आम्ही. नमस्कार. खरं तर आपल्या सर्वांसाठी म्हणजे सर्व मराठी बांधवांसाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या हां. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. हो, तर बरोबर आहे. आपण सोलापुरातील साहित्य क्षेत्रामध्ये आपण खूप मोठं काम केलेलं आहे, खूप मोठं योगदान आहे. हं. तर आता तुमच्या भावना काय आहेत? काय सांगाल याबद्दल? याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता हं, हं. केंद्र शासनाकडं काही महिन्यापूर्वी एक कमिटी नेमली होती. हां, हां. या कमिटीचे सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे हं, हं. हे अध्यक्ष होते हां. आणि त्यापूर्वी हं, हं. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाटाळे हां, हां. यांनी सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हं, हं, हं. म्हणून जवळपास 300 पानाची संपूर्ण माहिती हं, हं, हं. केंद्र शासनाला सादर केलेली होती. हं, 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 हं. आणि या दोन्ही म्हणजे ज्ञानेश्वर मुळे साहेब असतील किंवा रंगनाथ पाटाळे साहेब असतील. हं, हं. रंगनाथ पाटाळे भारतीय 22चे अधिकारी होते हो ना. हां. आणि या दोन्ही समित्याचं काम आणि महाराष्ट्र शासनाचं काम हं, हं, हं. आणि केंद्र सरकारने त्याच्यावरती शिक्कामोर्तब करणं मराठी बरोबर इतर 4 भाषांना सुद्धा हा दर्जा दिलेला आहे. हां, हां, हां. यापूर्वी आता एकूण देशामध्ये 6 भाषांना अशा प्रकारचा दर्जा हो ना. हो. हा मिळालेला आहे. हं, हं, हं. आणि भाषेला अभिजात दर्जा देण्याची ही कार्यवाही हं, हं. केंद्र शासनाकडनं झाल्यामुळं हां, हां. आपण केंद्र शासनाला अतिशय मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. नक्कीच, नक्कीच. कारण रंगनाथ पाठारे समितीने सुद्धा हां, हां. जुने जे संदर्भ आहेत, प्राचीन ग्रंथ आहेत मराठीचे, हो, हो. त्यानंतर पुरातन काळातील ताम्रपट, हो ना. हो. शिलालेख याचा संदर्भ सगळा घेतला होता. हां, हां. सगळे आणि निकष हे सर्व हां. निकषांची पूर्तता पुराव्यासह स्पष्ट केली होती हां, हां, हां. की मराठी भाषेला कशा पद्धतीने हा दर्जा मिळाला पाहिजे. हं, 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 हं. आणि एकूणच या सगळ्याचा परिपाक म्हणून हा दर्जा आपल्याला मिळालेला आहे. ही मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, हां, हां. त्याच्यानंतर पुढील वाटचालीसाठी हं, हं. मराठी भाषेतील साहित्य, हो. आमचं विशेषतः संत साहित्य जे आहे, हो ना. हो. या सर्वच गोष्टीसाठी आम्हाला हे अत्यंत उपयोगी आहे. हं, 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 हं. आणि म्हणून हां. या मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्यांचे हातभार लागलेले आहेत, हो ना. हो. त्या सगळ्यांचंच या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. मनोरमा साहित्य मंडळी असेल, हं, हं. महाराष्ट्र साहित्य परिषद आमची सोलापूर शाखा पश्चिम असेल, हां, हां, हां. या सगळ्यांच्या वतीनं हं. मी शासनाला निश्चितपणे धन्यवाद देईन. धन्यवाद सर. आपण याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया देऊन आपण शुभेच्छा संदेश दिलात. धन्यवाद.